केलेत रोहित प्रॉपर्टीच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने आवर्जून विनंती करेन की आपण रोहित यांच्याशी संपर्क करू शकता आणि आज जर का सांगायचं म्हटलं तर श्री बिल्डर्सच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट्स चालू त्याची योग्य माहिती रोहित देखील तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. विकास मटाले बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. ओपनिंग पेअर अक्षय स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज हर्ष. पहिला चेंडू घेऊन येतात गोलंदाज विकास मटाले राईट अप ओव्हर द विकेट आणि इथे मात्र होते सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र टॅप करायचा होता. हवेमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक संदीप तिथे उपस्थित आहेत. कुठल्या प्रकारची चूक होणार नाहीये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र यश प्रस्थापित करतायत आणि पहिली मोठी सफलता टीमच्या नावावरती अंकित करतायत. तर जरूर आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती इथे मात्र यश प्रस्थापित केलंय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर का विचार करायचा म्हणला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त वेळेला जर का भारतासाठी पहिल्या चेंडूवरती जर का कोणी विकेट संपादित केली असेल तर ते म्हणजे अनिल कुंबळे. तब्बल 20 वेळेला त्यांनी मात्र हा विक्रम करून दाखवला आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर का विचार करायचा म्हटलं तर वसीम अक्रम असे गोलंदाज ज्यांनी मात्र सर्वाधिक जास्त वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केल्या. तब्बल 30 वेळेला त्यांनी हा विक्रम करून दाखवलाय आणि काहीशी त्याच विक्रमाची आठवण आज मात्र विकास मटाले मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतात. पहिल्या चेंडूवरती मात्र घरचा रस्ता दाखवलाय अक्षय यांना आणि सुरुवात मात्र खूप चांगली करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की आजच्या दिवसातील यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. नीटचं टायमिंग होत नाहीये परंतु एक धाव जरूर अंकित होते. थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळतं. 30 यार्ड सर्कलचं हे षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. तेवढं इझी नसतं मित्रांनो पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं कारण की अवघे 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत आहे आणि भरपूर कमी असे गोलंदाज आहेत कळंबोली क्रिकेटमध्ये ज्यांनी मात्र हे काम यशस्वीरित्या करून दाखवलंय. हवेमध्ये चेंडू असेल हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती जरूर जातोय. कमालीचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीवाच्या आकंताने प्रयत्न केला गेला. मिस कम्युनिकेशन नक्की करायचं काय होतं या फलंदाजाला हेच समजत नाहीये आणि हर्ष मात्र धावचीच्या माध्यमातून होत आहे ते मात्र बाद. थँक्यू सो मच सर्वांचं मात्र मनपूर्वक आभार. जरूर आपण पाहतो की आमचे मान्यवर आहेत ते मात्र या स्पर्धेतून रजा घेत आहेत परंतु आज ज्या मान्यवरांनी मात्र आवर्जून आज आमच्या व्यासपीठाला भेट दिली आणि या स्पर्धेचा मात्र एक अमूल्य असे घटक जे म्हणलेत अर्थातच आपण पाहतोय की हेमंतजी चौधरी साहेब असतील त्याचबरोबर स्वप्नीलजी जाधव साहेब त्याचबरोबर आपण पाहतोय की तुषारदादा पाटील साहेब असतील त्याचबरोबर निखिलजी
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुषारदादा पाटील युवा मंच, त्याचबरोबर आपण पाहतोय की सतीशजी जरग साहेब, या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर या संपूर्ण संकल्पनेचे प्रणेते अर्थात अमोलदादा झरे साहेब हे देखील या स्पर्धेतून थोड्या वेळासाठी ब्रेक घेत आहेत, परंतु ते संपूर्ण दिवसभर दोन्ही दिवस आपल्याबरोबर जोडले जातील. सर्वांचा आभार 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 व्यक्त करूयात आणि सर्वांना मात्र धन्यवाद व्यक्त करत विनंती हीच करूया की तुमची अमूल्य उपस्थिती आम्हाला 2 दिवस राहिली तर खूप बरं वाटेल. 4 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. माऊली संघाने मात्र करून दाखवली कमालीची सुरुवात आणि ज्या सुरुवातीच्या बळबुत्यावरती विरोधी संघाच्या मुसक्या कुठेतरी आवळण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. 4 धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टामध्ये येतोय. विकास मटालेने मात्र एक ब्रिलियंट अशी स्टार्ट आपल्या टीमला करून दिली आहे, जिथे मात्र त्यांनी 4 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केलेत. सुंदर देखणी कमालीची सुरुवात आपल्या जरूर पाहायला मिळते. आणि इथे चाललंय तरी नक्की काय पीडीसीसी 11 संघाचं समजू शकत नाहीयेत, कारण की मागील रनआउट हा समजू शकला नाहीये आणि इथे मात्र आपण पाहतो की फलंदाजाने अक्षरशः मॅचच टाकून दिले की काय असं म्हणावलं. नक्की मॅच वरती फोकस करता येत नाहीये फलंदाजांना. छोट्या छोट्या चुका या मात्र तुम्हाला मात्र अडचणीमध्ये टाकू शकतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. फलंदाज अवधूत वाघमोरे अथवा पप्पू, एक पप्पू टेनिस क्रिकेटमध्ये अर्थ पप्पू तोडकर याला आपण जोडून पाहतो, परंतु पीडीसीसी 11 संघासाठी हा पप्पू कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहण्याजोगं असेल. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत नाना जगदाळे. एक क्रिकेटचा चाहता आहे, क्रिकेटचा दिवाना आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून क्रिकेट स्पर्धेत ते खेळण्या येतात. अगदी गावाकडे पण जेव्हा जातात तेव्हा गावच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून सहभाग नोंदवतात. गोलंदाजी खूप चांगली आहे त्यांची, भेदक आहे, व्हेरिएशन त्यांच्याकडे खूप चांगले, कारण की यांच्या विरुद्ध प्रॅक्टिस करत असताना अक्षरशः मी जवळून पाहिलं की चांगल्या चांगल्या फलंदाजांना ते उभे ठेवतात. आणि आज जर सांगायचं म्हणलं तर माऊली संघाच्या माध्यमातून यांना संधी दिली गेली आणि या वर्षीच्या हंगामामध्ये प्रत्येक वेळेला नाना यांनी कमालीची गोलंदाजी केली. जवळजवळ जर सांगायचं म्हणलं तर त्यांच्या मित्रपरिवारामध्ये या नावाला शिरवलीचा वंडर बॉय म्हणून की काय असं संबोधलं जातं आणि खरंच त्याच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बघा तिसरा चेंडू सलगचा इथे फलंदाजा खेळून देत नाही. इथे मात्र बघा कमालीचं क्षेत्ररक्षण, काय एफर्ट्स आहेत, काय झोकावून दिलेत. हे डेडिकेशन हवंय, हे समर्पण हवंय, अशा प्रकारची कमिटमेंट हवे आणि त्याच वेळेला संघ मात्र विजयी होतात. शेवटचा बॉल शेष आहे. चांगली गोलंदाजी नाना जगदाळे यांची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप कमी वेळेला आपण पाहतो योगेश की कमी उंचीचे खेळाडू हे बिगबॉन गोलंदाज असतात. कमी उंचीचे गोलंदाज म्हणले तर फिरकीचे कुठेतरी जादूगार असतात की काय असं म्हणावं लागेल, परंतु नाना जगदाळे यांचा रनअप खूप चांगला आहे, फॉलो थ्रू त्यांचा खूप चांगला आहे, रिदममध्ये येतात, चेंडू जिथे रिलीज करतात तो खूप चांगला आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला चेंडू रिलीज झाल्यानंतर ज्या प्रकारे बाहेर ते निघतात, एकदा प्रोफेशनल गोलंदाजची जणू काय
लय त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक होते समाप्त. 6 धावा धावफलकावरती येत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दयनीय अवस्था PDCC 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला आघाडी आलेले फलंदाज यांनी मात्र ज्या प्रकारचा एक बेजबाबदारीपणा दाखवला आहे ना, आणि यामुळेच की काय आपण पाहतो की संघ अडचणीमध्ये सापडला. बघा संघाचे काही प्रमुख फलंदाज आज आपल्याला पाहायला मिळत नाही. अनुभवी चेहरा अंगद आज आपल्याला पाहायला मिळत नाही या संघामध्ये, आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की संघ कुठेतरी अडचणीमध्ये गुरफाटला गेलाय की काय. परंतु अद्याप देखील 12 चेंडू येणं शेष आहे, आणि या 12 चेंडूमध्ये किमान 25 ते 30 धावा जरी धावफलकावरती अंकित केल्या गेल्या तर एक फायटिंग स्कोर हा PDCC 11 संघ जरूर पूर्ण करू शकतो. मयूर यांच्यावर, विकास यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला. पहिल्या षटकाच्या यशस्वी पूर्णत्वानंतर मात्र विश्वास पुन्हा एकदा त्यांच्यावरती दर्शवला गेला. चार धावांसाठी येतोय चौकार, आणि या चौकाराने मात्र आपण पाहतो की PDCC 11 संघाचे फलंदाज आता कुठेतरी विश्वास दर्शवतात की काय आपल्या फलंदाजीवरती धाव फलकावरती धावा गोळा करण्याचं, आणि हे विश्वसनीय काम कुठेतरी पूर्णत्वाला आणण्याचं यशस्वीरित्या काम केलंय फलंदाज अशोक यांनी. 4 चेंडूंचा आतापर्यंत त्यांनी सामना केला. 7 धावांचं योगदान धाव फलकावरती दिलं. अजून एक मोठा फटका यावेळेस मात्र चेंडूला अक्षरशः लपेटलंय. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 6 धावांसाठी षटकार, कमालीचं टायमिंग, पॉवरफुल स्ट्रोक. आता बघा PDCC 11 संघाच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण, टाळ्यांचं कडकडाट आणि चेहऱ्यावरती असलेलं हसू हे सर्व काही सांगतंय. जो प्रेशर आतापर्यंत त्यांच्यावरती वावरत होता तो प्रेशर झटकण्याचं काम या मागील 2 फटक्यांनी केलं. अशोक 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 मात्र आता आशेचं किरण आपल्या टीमसाठी जणू काय बनतायत की काय. राहू दे ना, अशी चांगली गाणी जरा कधीतरी वाजवतो, व्यवस्थित वाजव. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहतो की षटकार आलाय, चौकार आलाय. फलंदाज अशोक आपला अंदाज दाखवतोय. हमारे जलवे है ये तो बिखरेंगे हम जरूर. फुलटॉस चेंडू होता, नीटचा संपर्कामध्ये येत नाहीये. पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय. लाऊड अपील जरूर मागितली गेली, परंतु फलंदाज पप्पू सुरक्षित पोहोचतोय. तर जरूर आपण पाहतो की फलंदाज पप्पू इथे मात्र बाद झालेत रनआउटच्या माध्यमातून, परंतु अशोक अद्याप देखील मैदानाच्या आत, ज्याचा उल्लेख केला होता 12 चेंडूंमध्ये किमान 25च्या घरामध्ये जर का मजल मारता आली तरी देखील एक फायटिंग स्कोर बनू शकतो. आणि त्याच दिशेने इथे कुठे मात्र प्रवास सुरुवात केलाय अशोक यांनी, ज्याच्यामध्ये त्यांना यश मागील 2 चेंडूंवरती जरूर झालंय. अद्याप देखील विकास यांचे 3 चेंडू येणं बाकी आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्ट्रामिंग स्ट्रोक आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. विकास चेंडूच्या खालती येत आहेत, कॅच कंप्लीट करतायत. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं, सो सोनार की तो एक लोहार की. आणि विकासने मात्र उत्तर दिलंय आणि परत अशोकला दाखवलाय तंबूचा रस्ता.
तर जरूर पाहतोय आपण विकास मटेल यांनी मात्र मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलं आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आल्यानंतर मात्र जो कमबॅक करणं होतं तो अपेक्षणीय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, गोल्या तिथे उपस्थित होते आणि गोल्यांनी जो कॅच पकडलाय ना आणि ज्या क्षेत्रामध्ये हा कॅच पकडलाय ना, अर्थात जॉन्टी कॉर्नर आणि जॉन्टी रोड्स यांना साजेसेल असं क्षेत्ररक्षक कदाचित हा गोल्या दाखवतो की काय. म्हणजे साऊथ आफ्रिकेकडे होता जॉन्टी रोड्स आणि आमच्याकडे आहे गोल्या. मात्र संपुष्टामध्ये येतोय. धाव फलकावरती आपण पाहतो की 16 धावा अंकित केल्या गेल्यात आणि 6 फलंदाजांची वर्णी इथे कुठेतरी आतापर्यंत मैदानावरती लागली आहे. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय धावा गोळा करण्याचा आणि हा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होणार का. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये एखादा असा फलंदाज हवा आहे जो मात्र कमीत कमी 3 मोठे फटके खेळेल, ज्यामुळे हा संघ एक सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. तर बॉलिंग मार्कवरती आलेत गोलंदाज गोल्या आलेले आहेत आणि गोल्या यांच्यासाठी मात्र एक पारितोषिक आलं, ते म्हणजे नवज्योत 11 संघाकडून अर्थात सनी सिंग यांच्याकडून. जर का गोल्या यांनी या षटकामध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि जर का 6 पेक्षा कमी धावांचं षटक हाताळलं तर 500 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 1 धाव जरूर मिळते. 1 धाव इथं मात्र धाव फलकावरती मिळते. 17 धावा धाव फलकावरती येत आहेत. भरपूर सारे क्रीडा रसिक मात्र घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अशा प्रकारे खेळाडूंपर्यंत बक्षिसांची खैरात लगावत आहेत. तर जरूर बघूयात गोल्या मात्र या सुवर्ण संधीचा फायदा उचलतील का. ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा इथे मात्र वाईट बॉल येतोय. माऊली विरुद्ध आपण पाहतोय ही मॅच PDCC 11 या 2 संघाच्या दरम्यान चालू आहे. नाणेफेकीचा कौल माऊली संघाने जिंकला आणि निर्णय जिंकलेल्या टॉसला सारता असा खेळ मात्र त्यांनी दर्शवलाय आणि 18 धावा स्कोर कार्डवरती आल्या. 18 रन धाव फलकावरती. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, समजू शकले नाहीयेत. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते आणि याच निर्धाव चेंडूच्या सांगतीनंतर गोलू मात्र कमालीची गोलंदाजी करतायत. PDCC 11 संघ ज्या प्रकारे अशोकने गोलंदाजी केली होती असं वाटत होतं की फलंदाजी केली होती असं वाटत होतं की काय हा संघ कुठेतरी एक मोठी मजल मारतो की काय. परंतु 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 काय कमबॅक, काय कमबॅक, काय कमबॅक राहिलाय तो म्हणजे गोलंदाजांचा. यावेळेस मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केले गेले. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. कुणाल मोठे उर्फ टिंग्या तिथे उपस्थित आहेत आणि सुंदर देखना कॅच इथे मात्र कंप्लीट करतायत. आणि प्रत्येक संघामध्ये एक लहान चेहरा असतो, एक नवोदित चेहरा असतो जो मात्र आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांपर्यंत एक वेगळी छाप सोडतो. आणि असंच काहीचं क्षेत्ररक्षण आपल्याला टिंग्या याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एकदम इझिली कॅच कंप्लीट करतायत आणि एक यश जरूर प्राप्त करतायत. तर बघा सनी सिंग अर्थात नवज्योत 11 संघाचे संघनायक यांच्याकडून पारितोषिक आलं होतं गोलू यांच्यासाठी. सलग 3 फलंदाज बाद केले तर 1000 रुपये आणि 6 पेक्षा कमी धावांचं षटक हाताळलं तर 500 रुपयांचं पारितोषिक. आणि गोलू त्या उंबरट्यावरती येऊन थांबलाय. आतापर्यंत गोलू यांनी 4 चेंडू डिलिव्हर केलेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये अवघी 2 धावा खर्च करत त्या पारितोषिकाच्या उंबरट्यावरती येऊन थांबलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. संदीप शेडगे तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळतंय आणि अवघी सिंगलच इथे मात्र ॲड होईल. अपेक्षा भरपूर वर्तित केल्या गेल्या होत्या PDCC 11 संघाकडून कुठेतरी एक मोठी धावसंख्या आखली जाते की काय. परंतु काय कमबॅक राहिला गोलंदाजीच्या माध्यमातून. अशोकला तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर मात्र पूर्णपणे सामना आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न विकास मटेल यांनी केला आणि त्याला सार्थ अशी गोलंदाजी उर्वरित गोलंदाजांनी देखील केली. इथे मात्र बघा विनोद तिथे उपस्थित आहेत. विनोद नाना जगदाळे माफ करा, कम्मालीचं क्षेत्ररक्षण, गुड प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतायत, कम्मालीची चतुराई आपण पाहतोय इथे मात्र नाना दर्शवतायत. षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आले त्या 20 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजयाचं आव्हान असणारे अवघ्या 21 धावांचं.
हॅलो हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. त्याच्यामुळे मला काय माहिती नाही, मला विचारावं लागेल. तर जरूर आपण पाहतो की 20 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलंय. एक मापक धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर झालाय. आणि हे आव्हान थोडंसं छोटं आहे, परंतु क्रिकेटमध्ये बहुतेक वेळेला आपण पाहतो की लो स्कोरिंग मॅचेस ऑलवेज हाय व्होल्टेज ड्रामा. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आलेले आहेत पप्पू अर्थात अवधूत वाघमोडे. आणि आपल्या माणसाकडे तेवढं सामान तर चला विनंती असेल पहिल्या फेरीतील अंतिम शेवटचा सामना जय भवानी स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध परेश इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली. विनंती असेल पहिला कॉल असेल की दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी द्यायचं आहे. या पुढील होणारा सामना श्री बिल्डर्स चषक 2024 मधील आजचा हा पहिला दिवस पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्या भेटीस येतोय. जय भवानी स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध परेश इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान चालू सामना रंगतोय. तो पीडीसीसी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यानचा विचार केला तर या सामन्यात काय घडेल आणि काय बिघडेल यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा प्रशांत पुजारी. बघा इथे लाऊड अपील जरूर केली गेली आहे. तेजस काहीतरी विचार करतायत आणि इशारा मात्र दर्शवत आहेत. इट्स अ वाईड बॉल. तर पुढील सामना आणि पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला पार पाडायचा आहे. तर विनंती असेल जय भवानी आणि परेश 11 संघ, चला आपण यायचं. जय भवानी आणि परेश 11 संघ, चला आपणास विनंती आम्ही करतोय की आपण टॉससाठी लवकरात लवकर यावं. मित्रांनो, एक आवर्जून गोष्ट सांगू वाटते की चालू सामन्यामध्ये एक वेगळी रंगत आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगला सुरुवात झाली होती, काहीशी तीच सुरुवात पप्पू याने या इनिंगमध्ये देखील करून दाखवली. आखू टप्प्याची लाईन यावेळेस मात्र बघा आपल्या हाईटचा परिपूर्ण पद्धतीने इथे वापर करतायत गोलंदाज अवधूत वाघमोडे. कम्मालीचा वेग आणि त्याचबरोबर चेंडूला ज्या प्रकारे उसळी दिली गेली तेवढं सोपं नाहीये. क्रिकेटमध्ये सडपातळ शरीर यष्टीचे खेळाडू हे सातत्याने वेगवान गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज मात्र आपण पाहतो की पप्पू काहीशी तीच प्रचिती दर्शवत आहेत. पहिला चेंडू वेगवान भन्नाट यॉर्क करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतरचा चेंडू थोडासा वाईड आला, परंतु कमबॅक बघा उसळी देणारा चेंडू निर्धाव येतोय. ऑन साईडला पुलचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, एकपेक्षा जास्त काय नाहीये. नवनाथजी देवडकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा इथे मात्र टॉस केला जातोय. परेश 11 विरुद्ध जय भवानी या दोन टीमच्या दरम्यान. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी केली गेली आहे. तर चला तिसरे पंच यायचं आपण या टॉस करून घेऊयात. चला टॉस करूयात. तर जय भवानी संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे. अभिनंदन त्यांचं करूयात. तर परेश 11 विरुद्ध जय भवानी येणारा पुढचा सामना असणार आहे. तर बघूयात, अजून एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. परेश 11 संघाने मात्र तब्बल 8-10 वर्ष ज्या स्वप्नापासून दूर होते ते स्वप्न यावर्षीच्या हंगामामध्ये साकारले. एक ट्रॉफी LIG मध्ये आलीत आणि त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर संपूर्ण LIGचं वातावरण अक्षरशः क्रिकेटमय झालं.
आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक खेळाडूची अक्षरशः प्रशंसा केली जाते, वाहवा केली जाते. आणि आज पुन्हा एकदा त्याच आत्मविश्वासाने संपूर्ण परिशीलन संघाची ही 11 खेळाडूंची तोफ आपल्या जरूर आज मैदानाच्या आतमध्ये बुलंद आवाजामध्ये पाहायला मिळेल. ची बोली ही प्रत्येक फलंदाज बॉल झालेत 4. प्रत्येक गोलंदाजासाठी अक्षरशः खूप कठीण असते. आणि आज किशोरला जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर वंडर बॉय LIGचा अर्थात चंद्रकांत गावडे हा देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून स्वतःच्या परफॉर्मन्सला घेऊन थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या मॅचमध्ये ते सर्व नाराजी पुसली जाईल याची शंका नाही. त्याचबरोबर किशन यांना देखील आपण पाहतोय, एक अनुभवी खेळाडू आहे, एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सदैव आपल्याला त्यांना पाहतोय. चला पेन द्यायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की माऊली संघाचे देखील खेळाडू इथे आलेले आहेत. संजोग कराड यांना आपण पाहू शकता. त्याचबरोबर आपण पाहतोय अक्षय भुसारे असतील. त्याचबरोबर आपण पाहतोय की मोहिते हे देखील इथे आलेले आहेत. कल्पेश मोहिते माऊली संघाकडून आज हे देखील यंग ब्रिगेड टॅलेंटेड खेळाडू आपल्या जरूर पाहायला मिळतील. तर जरूर आपण पाहतोय थोडंसं मॅचकडे फोकस करूयात. इथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा मात्र अंकित केले गेले 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अद्याप देखील 14 धावांची आवश्यकता असणार आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये सफलता प्राप्त केली. अवधूत कमालीची गोलंदाजी राहिली अवधूत यांची. वेग त्याचबरोबर कन्सिस्टन्सी अचूक टप्प्यांवरती मारा केला जातोय आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की फलंदाज थोडेसे बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्यामध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकाने मात्र भरपूर काय इथे मात्र दर्शवलंय की अद्याप देखील आम्ही सामन्यामध्ये जिवंत आहोत. 18 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. येणारे 18 चेंडू 14 धावांची आवश्यकता. चला लवकर 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 सामन्याला सुरुवात करायची. अतिरिक्त वेळ घेतला जातो मित्रांनो. वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय, कृपया करून थोडंसं सहकार्य दर्शवायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे, कारण की सायंकाळच्या सत्रामध्ये सूर्य अंत लवकरला जातो. त्यामुळे प्लीज मी विनंती करेन लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. गुलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय विशाल हे आलेले आहेत. स्ट्राईकवरती असतील संदीप. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. टिपिकल संदीप शेडगे फटका खेळला जातो. चेंडू सरसावतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जोपर्यंत रोखतील तोपर्यंत मात्र चेंडूने गाठलीये सीमा रेषा. 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत चौकार. मोठा फटका. चेंडू येतोय डीप क्षेत्रामध्ये. वाईडिश थर्ड बॅनचं क्षेत्ररक्षक तिथे काहीच करू शकत नाहीये. येतोय 4 धावांसाठी चौकार. येणारे 16 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. एखाद्या फुग्यामधून हवा काढावी त्या प्रकारे या सामन्यातून हवा काढण्याचा प्रयत्न कुठेतरी केला गेलाय संदीप मास्तर यांच्या माध्यमातून.
येणारे 14 चेंडू अद्याप देखील शेष असतील आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 5 धावांची. जवळजवळ आपण पाहतो की माऊली संघाने या सामन्यावरती आपलं वजन प्रस्थापित केलं आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आम्ही का निवडलं आणि त्या घेतलेल्या निर्णयाला सार्थ असा खेळ पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी दाखवला आणि आता मात्र आपण पाहतो की त्यांचे फलंदाज देखील तेवढं चांगल्या पद्धतीने कामगिरी करतात. विकास मटाले यांनी मात्र एक ब्रिलियंट सुरुवात आपल्या टीमला करून दिली आणि त्याच्यानंतर जर सांगायचं म्हणलं तर संदीप मास्तर यांची बॅट आता बोलली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आपण पाहतोय की थोडासा डीप राहणारा चेंडू यॉर्क करून घेत आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय की निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज विशाल आलेत. आतापर्यंत जर विशाल यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर 5 चेंडू त्यांनी डिलिव्हर्ड केलेत आणि धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 8 आणि अद्याप देखील चेंडू शेष आहे. शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा मनामध्ये आहे आणि हा मनसुबा यशस्वीरित्या पार पाडला जाणार का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला गेलाय. लॉफ्टेड स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक स्वप्नील वाघमोरे तिथे उपस्थित आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फेकी देखील तेवढीच चांगली होते आणि इथे मात्र मिळेल ती म्हणजे सिंगल. सिंगलने होते षटक समाप्त. 17 धावा फलकावरती येत आहेत. समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होतोय. 12 चेंडू 4 12 चेंडू 4 येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. चला विकेटवरती जास्त वेळ वावरू नका विनंती असेल सर्व खेळाडूंना. या दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळतोय तो गोलंदाज स्वप्नील टू विकास मटाले जो खेळतो आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. तर संदीप शेळके खेळतात नाबाद आपल्या 13 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू आणि नक्कीच मी म्हणेल की चौकार म्हणजे 4 धावांची गरज आहे. तर चला पंच विनंती असेल आपण सामना तोर चालू करायचा आहे. मुख्य पंच येणारे 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल की हा सामना जवळपास आपल्या खिशात टाकलाय माऊली स्पोर्ट क्लब कळंब संघाने. परंतु बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोणतेही क्रिकेट पंडित योग्य भाकीत करू शकत नाही. यावेळेचा चेंडू बघा टप्पा पाडल्यानंतर उसळी घेतोय म्हणजे अनइव्हन बाउन्स आपण ज्याला म्हणतो ना तो मात्र पाहायला मिळाला. जो अंदाज बांधला होता ना त्याहीपेक्षा जास्त उसळी घेतली चेंडूने आणि चेंडू गेला तो मात्र निर्धाव. आणि नक्कीच मी म्हणेल की येणारे 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका प्रयत्न होता. सफल ठरतो तो मात्र गोलंदाज परंतु साथ भेटत नाहीये त्याला. 1 धाव आता मात्र मिळते बाईकच्या माध्यमातून. 1 धाव धावसंख्या जाऊन फलक जाऊन थांबते ती 18च्या घरामध्ये. तर प्रशांत मी म्हणेल नक्कीच की कशाने कोणत्या प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे ती पीडीसी 11 संघाने जर माऊली या संघावरती मात केली पाहिजे. बघ योगेश येणारे 10 चेंडू शेष आहेत आणि अवघ्या 3 धावांची आवश्यकता असेल आणि संदीप सारखा समोर जर का फलंदाज असेल तर चेंडू कुठलाही टाका त्याच्यावरती आसमान दाखवण्याची ताकद हा फलंदाज दर्शवतो. रिव्हर्स स्वीप मी ज्याचा उल्लेख केला होता चेंडू कुठल्याही प्रकारचा टाका आसमान दाखवण्याचा विश्वास तो दर्शवतो. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चेंडू टोलवलाय जरूर. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल असणार आहे. विकास खूप लेझी क्रिकेट दाखवत आहेत. थकले होते की काय. पावलं थोडीशी शांत झाली आणि धावचीच्या माध्यमातून विकास बाद होत आहेत. समीकरणामध्ये फेरबदल होतोय. येणारे 9 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. तुझं नाव काय रे? माय नेम माहिती नाही काय मुन्ना भाई. तर जरूर आपण पाहतो की 2 धावांची आवश्यकता असेल आणि फलंदाज गोलू मात्र आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि सनी सिंग अर्थातच नवजोत सिंग 11 संघाचे संगणक यांच्याकडून मात्र पारितोषिक येते. गोलूने जर का मॅच संपवली चौकार किंवा षटकार लगावून तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक. 500 रुपये त्यांनी नावावरती केलेत 6 पेक्षा कमी धावा टाकण्याचं आणि अजून 500 रुपये जर का आपल्या खात्यामध्ये टाकतील तर 1000 रुपयांचे मानकरी ठरतील आणि आजचा दिवस कार्यक्रम झालाय. तर बघूयात हे 1000 रुपये आपल्या नावावरती करतील. षटकार किंवा चौकार मारून जर का मॅच फिनिश करतील तर 500 रुपये.
राईट राऊंड द विकेट. लोअर फुलटॉस चेंडू होता, यावेळेस मात्र ऑन साईडला जरूर खेळलाय. चेंडू सरसावतोय सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कमालीचं क्षेत्ररक्षण. आणि याचबरोबर आपण पाहतोय की धावसंख्येची बरोबरी झाली आहे आणि नाणेफेकीच्या आधारावरती हा सामना मात्र जिंकलाय. तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम अर्थात माऊलीने. प्लेअर ऑफ द मॅच ठरतायत विकास मडाले, ज्यांनी 2 षटकं हाताळली, कमालीची गोलंदाजी केली, 14 धावा खर्च करत तब्बल 3 विकेट संपादित केले आणि या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच ठरले. तर विनंती असेल यायचे आपण, विकास मात्र आपल्याला सन्मानित केला जाईल प्लेअर ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर अजून एक विनंती असणार आहे माऊली संघाला की तुमचे 2 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेसाठी पाठवायचे. चषक 2024